लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये शेवटी 1500 रुपये आले. हे बघा, मे महिन्याचे 1500 रुपये शेवटी जमा झाले. सर्वांनी मोबाईलचे मेसेज चेक करा. 1500 रुपये आले आज. हो, हे बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की तुम्हाला मे आणि जून या 2 महिन्याचे एकत्र 3000 रुपये येणार नाहीत, फक्त मे महिन्याचेच 1500 रुपये तुम्हाला येतील असं मी तुम्हाला बोललो होतो. आणि शेवटी 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले. हे बघा, तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असतील आणि जरी काही बहिणींना अजूनपर्यंत 1500 रुपये आले नसतील ना, त्यांच्या खात्यामध्ये पुढील 10-20 मिनिटात किंवा पुढील 1-2 तासामध्ये हप्ता जमा होऊन जाईल. तर हप्ता वाटप सुरुवात झालेला आहे. पुढील 1-2 दिवसात राज्यातील जेवढ्या पण बहिणी आहेत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल. कारण आजपासून सुरुवात झालेली आहे. असं नाही की आज सर्वच बहिणींना हप्ता येऊन जाईल. आज काही बहिणींना हप्ता वाटप झाला, त्यानंतर 1-2 तासानंतर काही बहिणींना अजून वाटप होईल, त्यानंतर 2-3 तासानंतर आज 2-3 तासानंतर लगेच जेवढे बाकीचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात, असं हळूहळूपणे सर्व जिल्ह्यात वाटप आज होणार आहे. आणि जेवढ्या पण पात्र बहिणी आहेत सर्व पात्र बहिणींना हप्ता मिळणार आहे. वाटप सुरुवात झाली. तुम्ही मोबाईलचे मेसेज चेक करा, पैसे आलेले आहेत. सर्व बहिणींना अखेरकार मे महिन्याचे 1500 रुपये आले. जूनचा हप्ता त्यासोबत नाही आला, फक्त मे महिन्याचे 1500 रुपये आलेले आहेत. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की तुम्हाला मे महिन्याचेच 1500 रुपये मिळतील आणि शेवटी 1500 रुपये जमा झाले. आता महत्वाचं, ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, ई केवायसी केली नव्हती, त्यांच्यासाठी ई केवायसी पुन्हा सुरू होणार का त्याबद्दल आपण बोलणार आहोत. नवीन फॉर्म सुरू होणार का, भरपूर लाडक्या बहिणींनी फॉर्म भरले नाहीत तर त्यांच्यासाठी नवीन फॉर्म सुरू होणार का त्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. भरपूर काही अपडेट आपण बघणार आहोत. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्ही फक्त. हा तर ज्या हप्त्याची लाडक्या बहिणींनो एवढ्या दिवसांपासून वाट बघत होते, मे महिन्याचा हप्ता कधी मिळेल बोललं जात होतं की मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळेल, परंतु काही मिळाला नाही. आणि महत्वाचं, खरी तारीख तर तीच होती की जून महिन्याचा पहिला आठवडा, परंतु जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही हप्ता आला नाही. आज हप्ता आला. ठीक आहे, यासाठी बघा जो काही निधी मंजूर झालेला आहे तो 344 कोटी रुपये मंजूर झाले होते. 344 कोटी रुपये मंजूर झाले आणि त्यानुसार हप्ता वाटप सुरू झाला. तर हा जो 344 कोटी रुपयाचा निधी आहे हा फक्त मे महिन्याचा निधी आहे. ओके, मे महिन्याचा निधी. जरी 700 किंवा 800, जवळपास 750 किंवा 800 पर्यंत जरी निधी मंजूर होऊन येता तर मग 2 महिन्याचे तुम्हाला डायरेक्ट 3000 रुपये आले असते, परंतु फक्त 344 कोटी रुपये मंजूर होऊन आले म्हणून तुम्हाला मे महिन्याचे 1500 रुपये आले. ओके, तर मे महिन्याचे 1500 रुपये राज्यातील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. पुन्हा सांगत आहे, ज्यांना कोणाला आले नसेल त्यांना पुढील 1-2 तासामध्ये हप्ता येऊन जाईल. खुशखबर, आनंदाची बातमी, अखेरकार मे महिन्याचे 1500 रुपये आले. आता पुढे तुम्हाला सांगतो मी महत्वाची माहिती ई केवायसी बद्दल. काय झालेलं की ई केवायसी ना भरपूर बहिणींनी केली नव्हती, पात्र असून देखील ई केवायसी केली नाही. आता पात्र असून तुम्ही ई केवायसी केली नसेल ना बहिणींनो, तर आता तुम्हाला संधी मिळेल का, चला त्याबद्दल काय माहिती समजून घेऊया. हे बघा, राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब, ओके, देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय म्हटलं मागच्या वेळी की आम्ही ज्या बहिणींनी पात्र असून ई केवायसी केली नाही त्यांना आम्ही संधी देऊ शकतो आणि मिळेल, भविष्यात तुम्हाला संधी मिळेल, ई केवायसी पुन्हा सुरू होईल. परंतु सध्या या संदर्भात कुठलीही ऑफिशियली अधिकृत अपडेट आपल्याकडे आलेले नाही. परंतु जरी ई केवायसी सुरू झाली तर त्याबद्दल तुम्हाला सांगण्यात येईल. ओके, आता महत्वाचं अजून काही गोष्टी आहेत त्या पण आपण समजून घेणार आहोत. आता जवळपास यामध्ये भरपूर बहिणी अपात्र पण झालेल्या आहेत. अपात्र बहिणींचा तर हप्ता बंद झाला त्याबद्दल पण बोलणार आहोत आपण. आणि महत्वाचं, नवीन फॉर्म सुरू होणार का, मग काही बहिणी आता पात्र आहेत, त्या बहिणी पात्र आहेत मग त्या फॉर्म त्यांना भरता येईल का त्याबद्दल पण बोलूया आपण. हा तर बघा, आता मे महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आले. जवळपास 1,66,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 रुपये जमा झाले. ओके, ज्यांना कोणाला आला नसेल त्यांना पुढील 10-20 मिनिटात जमा होऊन जाईल, काही टेन्शन घेऊ नका. ओके, तुम्हाला हप्ता आलेला नसेल ना बहिणींनो, काहीच टेन्शन घेऊ नका. तुम्ही पात्र असाल ना, काहीच टेन्शन घेण्याची जरूरत नाही. पुढील 1-2 तासामध्ये हप्ता जमा होऊन जाईल किंवा 10-20 मिनिटात हप्ता जमा होऊन जाईल तुमच्या खात्यामध्ये. वाटप सुरुवात झालेली आहे. महत्वाचं आता बघा, 1,66,00,000 बहिणी पात्र आहेत आणि अपात्र बहिणी किती आहेत बघा, 81 लाख एवढ्या बहिणी अपात्र आहेत. आता या ज्या 81 लाख बहिणी अपात्र आहेत ना, यांचा हप्ता बंद झालेला आहे कायमचा. आता ज्या बहिणी निकषात बसत नाही त्या बहिणी अपात्र.
समजलं तुम्हाला? म्हणजे 81 लाख बहिणींना हप्ता यावेळेस मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही आणि मिळालेला नाही. आता महत्वाचं बघा, पुन्हा फॉर्म सुरू होणार का? हा महत्वाचा प्रश्न आहे ना, पुन्हा फॉर्म. आता बघा, एकीकडे पडताळणी सुरू आहे. शासनाने काय केलेलं आहे की पडताळणी सुरू केलेली आहे. ज्या बहिणी निकषात बसत नाही त्यांना अपात्र केलं जात आहे. एक प्रकारे त्यांचा हप्ता बंद केला जात आहे. मग जरी एकीकडे तुम्ही पडताळणी करून बहिणींना अपात्र करत आहात, तर आता राज्यात अशा बहिणी आहेत ज्यांचं वय आता 21 वय कंप्लीट होत आहे. मग त्या बहिणींना संधी द्यायला पाहिजे ना, त्यांना फॉर्म भरण्याची संधी द्यायला पाहिजे. पडताळणी जरी सुरू आहे, अपात्र करण्याची पडताळणी सुरू आहे, तर मग पुन्हा फॉर्म भरण्याची पण संधी द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि नक्कीच शासनाने यावरती विचार करायला पाहिजे. कारण भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यावेळी फॉर्म त्यांनी भरलाच नाही. आणि काही बहिणी अशा आता त्यांचं 21 वय कंप्लीट झालं आणि ते आता पात्र आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी. मग त्या बहिणींसाठी पुन्हा फॉर्म सुरू करायला पाहिजे शासनाने, असं मला वाटत आहे. तुम्हाला पण वाटत असेल. आणि आता जरी तुम्ही पात्र असून तुम्हाला हप्ता पाहिजे असेल, तुम्ही फॉर्म भरला नसेल ना बहिणींनो, तर कमेंट करून सांगा मला. तर या संदर्भात काय पुढे अपडेट येते ते पण आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता सध्या तरी फॉर्म सुरू नाहीत. पुन्हा फॉर्म आता सुरू झालेले नाहीत, परंतु या संदर्भात भविष्यात निर्णय झाला तर नक्कीच सांगण्यात येईल. ओके. चला ठीक आहे. याबद्दल पण तुम्हाला सांगितलं. आता बोललं जात होतं की 3,000 रुपये मिळतील, 3,000 रुपये मिळतील, परंतु 3,000 रुपये नव्हे, फक्त 1,500 रुपये जमा झालेले आहेत मे महिन्याचे. 23वा हप्ता आला. ओके. 23वा हप्ता होता तो 1,500 रुपयाचा. तो जमा झालेला आहे तुमच्या खात्यामध्ये. आणि बघा, तुम्हाला सर्वप्रथम माहिती मीच देत असतो, तुम्हाला चांगलंच माहित आहे. आणि एकदम सोप्या भाषेमध्ये बहिणींनो, हे चॅनल तुमचं आहे बहिणींनो, आणि तुमच्यासाठी मी एकदम माहिती शोधून शोधून आणत असतो. जी पण नवीन अपडेट आली, छोटी मोठी जी अपडेट माझ्याकडे आली ना, ती लगेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. अखेरकार 23वा हप्ता 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन लाडक्या बहिणींनो, अखेरकार तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये 23वा हप्ता मिळाला. आता 23वा हप्ता मिळाला. आता पुढील अपडेट तुम्हाला यापुढे पाहायला मिळणार आहे 24वा हप्ता संदर्भात. म्हणजे जून हप्त्याबद्दल आता पुढील अपडेट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 23वा मे महिन्याचे 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले. आता 24वा जून महिन्याचे 1,500 रुपये कधी मिळतील? जून जून आणि जून नंतर पुढे जो काही हप्ता असेल, आता तुम्हाला मे मिळाला, जून जुलै, आता जून जुलैचे एकत्र 3,000 रुपये मिळतील का? तसं काही अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला सांगण्यात येईल. चला ठीक आहे. पुन्हा सांगतो, 23वा हप्ता जमा झाला. मे महिन्याचे 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले. आले नसतील अजून तर पुढील 1-2 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील. काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये 100% हप्ता येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे 24वा हप्ता जून हप्ता कधी मिळाला त्याबद्दल पुढे तुम्हाला अपडेट पाहायला भेटणार आहे. चला, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेटसाठी. आणि महत्त्वाचं पुन्हा सांगतो, तुम्ही व्हिडिओ बघतात पण चॅनलच सबस्क्राईब करत नाही. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. हे तुमचं चॅनल आहे बघा, खाली बटन दिसत असेल तुम्हाला, सबस्क्राईब नाव, येस आहे पुढे, तर त्यावरती बटनवरती क्लिक करा. चॅनल जरी सबस्क्राईब केलं तुम्ही तर आपले चॅनलचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील रोज. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.